ठाण्यात गोविंदांसाठी सेलिब्रिटी ट्रीटमेंटची योजना करण्यात आली आहे। डॉक्टर शरयू शरद कलावंत यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था ठाणे यांच्यातर्फे ठाण्यात पहिल्यांदाच गोविंदा पथकांसाठी आईस थेरपीचं आयोजन करण्यात आले। गोविंदांना इन्स्टंट उपचार करणारी ही नवीन आधुनिक पद्धत आहे। संकल्प प्रतिष्ठान ठाणे आयोजक श्री रवींद्र फाटक यांच्या इथे ही योजना करण्यात आली। दरम्यान डॉक्टर शरयू कलावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। सध्या मी संकल्प प्रतिष्ठान या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण बघतोय की आयोजक माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आईस थेरपी ही संकल्पना या ठिकाणी रुजवली आहे। नेमकं आईस थेरपी कशा पद्धतीने चालवली जाते, कशा पद्धतीने जखमी गोविंदा जो आहे त्याच्यावरती कसा त्वरित उपचार केला जातोय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आईस थेरपीचे डॉक्टर शरयू कलावंत आहेत। मॅडम, स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये। नेमकी काय संकल्पना आहे, कशा पद्धतीने जखमी गोविंदावरती ही थेरपी वापरली जाते? नमस्कार, माझं नाव डॉक्टर शरयू शरद कलावंत आहे। मी मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्थाकडून आली आहे। अँड तेच आमचं बोलणं झालं होतं की आपल्याला गोविंदाला कसं इन्स्टंट युनिक पद्धतीने पेन रिलीफ देता येईल, म्हणजे त्याच्यासाठी मग आम्ही आईस थेरपी हे आयोजित केला आहे कार्यक्रम। अँड आमचं तेच आहे, मोटिव्ह आहे की गोविंदासाठी जे पण पडणार, मुक्कामार लागणार, काही पण होणार, स्वेलिंग असली, काही पण असली तर त्यांचा इन्स्टंट पेन रिलीफ आपल्याला कसं देता येईल त्याचा आम्ही आज आयोजित केला आहे। याचा वापर हा आधुनिक पद्धतीने आता पहिल्यांदा या ठिकाणी होतोय। तुम्हाला काय वाटतं की याचा वापर अधिक जास्त प्रमाणात झाला पाहिजे का? नक्की झाला पाहिजे। जसं अगर आपण पडलो तर स्वेलिंग होतेच, तर इन्स्टंट पेन रिलीफसाठी हे वापर होतच राहतं। घरोघरी एन्शंट आपला प्रकार आहे, तर त्याच्यातच आपण थेरपीमध्ये आपण ते कन्वर्ट केलं आहे। सगळ्या गोविंदांसाठी मोफत ट्रीटमेंट आपण देतो आहे। या थेरपीच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी ही थेरपी देखील आयोजित करण्यात आली आहे। कॅमेरामन निकेशसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।